क्रोध लोभ मोह दम आणि सगळ्याचा बाप आहे अहंकार. अहंकार. मी म्हणलं की माझं आपोआप येतं. मी म्हटलं की माझं येतं. बघा प्रपंच कसा सुरू होतो. प्रपंच म्हणजे काय? पती पत्नी मुलं संसार हा प्रपंच नाही. प्रपंच कसा सुरू होतो बघा. मी हे आत्मस्वरूप आहे. मग माझं आलं, माझे हात आले, पाय आले, डोळे आले, इंद्रियाचा बाजार आला, झालं प्रपंच सुरू. मी आणि माझं आलं की आपोआपच याच्यासाठी हा जीवात्मा कर्माला प्रवृत्त होतो. म्हणून मी अणोमलाची उत्पत्ती आहे, माझं मायामलाची उत्पत्ती आहे. आणि त्याचबरोबर याच्यासाठी जे काही बरे वाईट कर्माला प्रवृत्त होतो तिथून कार्मिक मलाची उत्पत्ती, अशी त्रिमलाची उत्पत्ती आहे. त्रिमलानं हा जीवात्मा बाधित होतो. म्हणून त्यासाठी सुद्धा आमच्या धर्मशास्त्रात क्रिया वेधा मंत्र हे त्रिमल जर घालवायचे असतील तर 3 प्रकारची दीक्षा सांगितलेली आहे. काही लोक चुकीनं दीक्षा 3 वेळा घ्यावा म्हणतात. दीक्षा 3 वेळा घ्यायची नसते. दीक्षा संस्काराचे प्रकार 3 आहेत, क्रिया वेधा मंत्र. असो तर अशा रीतीनं या काम क्रोधादी षडरिपोला नष्ट करण्याची क्षमता, नष्ट करण्याची ताकद, नष्ट करण्याचं सामर्थ्य गुरुप्रसादात आहे. म्हणून प्रसाद घेताची स्वामीचा, घेतल्याबरोबर नाश होय षडरिपूचा. षडरिपू नाशच पावतात महाराज. नाशच पावतात. अशा रीतीनं मग जेव्हा अंतःकर षडरिपू नष्ट झाले, आमचं अंतःकरण जेव्हा स्वच्छ होतो, त्या अंतःकरण स्वच्छ झाल्यानंतर मग मात्र आप पर भाव, मी तू, आप पर लहान मोठा हा भाव उरत नाही. म्हणून 3रं चरण, मी तू पण हा नूर रे, मी तू पण हा नूर रे.